पत्रकारांवरच्या हल्ल्याची जबाबदारी टीआरएफनं स्वीकारली आहे। तसंच हल्ला करणाऱ्या 4 दहशतवाद्यांची ओळख सुद्धा पटली आहे। टीआरएफ नेमकं कुणाच्या संपर्कात होतं, दहशतवाद्यांनी हा हल्ला नेमका कसा घडवला, पाहूया याविषयीचा एक स्पेशल रिपोर्ट। पहलगाममध्ये निशस्त्र आणि निरपराध पर्यटकांवरती त्यांची नावं विचारून गोळ्या झाडल्या गेल्या। अतिशय थंड डोक्यानं आणि कट आखून टीआरएफच्या दहशतवाद्यांनी नरसंहार घडवला। नरसंहार घडवणारी ही टीआरएफ नेमकी काय आहे ते पाहूया। टीआरएफ म्हणजे द रेझिस्टन्स फ्रंट। टीआरएफ ही पाकिस्तान स्थित दहशतवादी संघटना लष्कर-ए तैयबाची एक शाखा आहे। केंद्र सरकारनं कलम 370 रद्द केल्यावर टीआरएफ अस्तित्वात आली। काश्मीर खोऱ्यात अशांतता निर्माण करणं हा टीआरएफचा मुख्य हेतू आहे। हँड ग्रेनेड्स असो की UBGL ग्रेनेड्स असो, असे वेगवेगळे शस्त्र त्यांना देतात, ज्यामुळे त्यांची जी लढण्याची क्षमता असते ती वाढते। त्याच्यानंतर हे ज्यावेळेला ट्रेनिंग पूर्ण होतं तर त्यावेळेस ते रात्रीच्या वेळेला भारतीय सीमेच्या आत त्यांना घुसवण्याचा प्रयत्न करतात LOC मधून, आणि 95% लोक तिथून घुसण्यास आत येतात। आणि नंतर मग आत आल्यानंतर त्यांना त्यांचे हँडलर्स रिसीव्ह करतात, त्यांना कुठेतरी ठेवतात, त्यांना राहायला जागा देतात। दहशतवादी हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या 4 क्रूरकर्मा दहशतवाद्यांचा फोटो समोर आलाय। हल्ल्याचा मास्टरमाइंड नेमका कोण हेही आता स्पष्ट झालंय। दहशतवादी सैफुल्ला खालिद या हल्ल्याचा मास्टरमाइंड असून आसिफ फौजी, सुलेमान शहा आणि अबू तल्हा यांनी हा हल्ला केला। दहशतवाद्यांचा हा गट महिनाभरापासून सक्रिय होता। याच दहशतवाद्यांनी नरसंहार केल्याचा संशय व्यक्त होतोय। रेकी केली जाते आणि त्यानंतर हल्ला केला जातो। तर थोडक्यात पाकिस्तानचे जे सैन्य आहे आणि पाकिस्तानची गुप्तहेर जी संस्था आहे ISI त्यांना वेगवेगळ्या पद्धतीची मदत करते। एक तर पैसे देणं, आधुनिक शस्त्र देणं, दारुगोळा देणं, ट्रेनिंग देणं, लीडरशिप प्रोव्हाइड करणं। दहशतवाद्यांनी हल्ल्याच्या 15 दिवस आधी रेकी केल्याची माहिती मिळाली आहे। सोबतच स्लीपर सेलनेही दहशतवाद्यांना या हल्ल्यासाठी मदत केल्याचे धागेदोरे समोर येतात। हल्ल्याचे मास्टरमाइंड पाकिस्तानातनं दहशतवाद्यांच्या संपर्कात होते असे पुरावे डिजिटल एव्हिडन्सच्या माध्यमातून मिळाले। त्यामुळे पाकिस्तानातील टीआरएफच्या मोहरक्यांचा पर्दाफाश झालाय। आता या मोहरक्यांचा हिशेब कधी होतो याकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।